ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तारदाळच्या मुकुंदनगर व श्रीनगरमधील मतदार महायुतीच्या पाठीशी, महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद। हातकणंगले तालुक्यातील कोरोची जिल्हा परिषदच्या महायुतीच्या उमेदवार सानिका आवाडे, कोरोची पंचायत समितीचे उमेदवार सनी ओवळकर तसेच तारदाळ खोतवाडी पंचायत समितीच्या महायुतीच्या उमेदवार प्रियांका खोबरे यांच्या प्रचारार्थ तारदाळ येथील मुकुंदनगर व श्रीनगर परिसरात कॉर्नर सभांचे आयोजन करण्यात आले होते। या सभांना परिसरातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार राहुल आवाडे म्हणाले की तारदाळ, खोतवाडी व कोरोची ही गावे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात येतात। या भागात माजी आमदार प्रकाश आवाडे तसेच आपण आमदार झाल्यापासून कोट्यावधी रुपयांची विकास कामे मार्गी लावण्यात आली असून रस्ते, पाणी पुरवठा, वीज, ड्रेनेज, शैक्षणिक व सामाजिक सुविधांमुळे गावामध्ये विकासाची गंगा वाहती आहे। विकासाच्या या परंपरेला पुढे नेण्यासाठी महायुतीचे उमेदवार निवडून देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। पुढे बोलताना आमदार आवाडे यांनी विश्वास व्यक्त केला की आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध शासकीय योजना तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम सानिका आवाडे, प्रियांका खोबरे व सनी ओवळकर हे करतील। तसेच जिल्हा परिषदेच्या निधीतून कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण कायापालट नक्कीच केला जाईल असे आश्वासनही त्यांनी दिलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल माळी यांनी आपल्या भाषणात सांगितलं की मुकुंदनगर परिसरात आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण विकास कामे झाली असून गावातील धार्मिक मंदिरांचा जीर्णोद्धार, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक सुविधा यामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे। हीच विकासाची घडी कायम ठेवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देणं आवश्यक आहे असं त्यांनी नमूद केलं। या कॉर्नर सभेस जावेद कन्नूर, किसन शिंदे, अमित खोत, रणजित माने, विनायक देसाई, प्रवीण पाटील, अकबर करडी यांच्यासह परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ।